सर इथं मोदी सरकार पाहिजे आणि रावसाहेब दानवे येणार खासदारकीला. आम्हाला पाहिजे राहुल गांधी पाहिजे. नाही MSP सरकार लागू करत नाही. कारण रावसाहेब पाटील दानवे हे तर जनतेतलेच उमेदवार आहेत. चांगलं शिक्षण झाल्यानंतर नोकरी नाही. सरकार आहे खूप चांगले. ते राम मंदिरनं आपला मुद्दा नाही होणार सर. मोदी सरकार बी नाही भेटणार. या येणाऱ्या सरकारने शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आणि रोजगारावर भर दिला पाहिजे. डॉक्टर कल्याण कायलाच मतदान देणार आहे. बदल करणार आहे निश्चितच. शेतीचं यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलंच नाहीये. जे भाव आहे ते त्यांनी ढासळून टाकलेत. मनोज पाटील जरांगे यांची काय भूमिका राहील ही निकालावर अवलंबून आहे. विकास जरी केला पण सर्वसामान्याला परवडणारा विकास नाही. लोगों को ऐसा गोर गरीब है, इनको फॅसिलिटी नाही आहे. भाजपच आहे त्याच्यापासून दुसरा नेता आहेत नाही ना पुढं. जालना मतदारसंघामध्ये परिवर्तनाची भाषा निश्चितच होईल. विकासाला मत मिळणार. हवा आता सध्या दानवे साहेबाची BJP. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जो सुरू आहे, या दौऱ्यामध्ये आज आपण जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांच्या भूमिका, त्यांची मतं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या याविषयी जाणून घेणार आहे. त्याचा थोडक्यात एक आढावा घेण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. तुम्हाला माहिती असेल की जालना लोकसभा म्हटलं की तुम्हाला मराठा आरक्षणाचं आंदोलन आठवत असेल. कारण या आरक्षणासाठी जे आंदोलन झालं मनोज जरांगे पाटील त्यांचं केंद्र हे जालना जिल्हा होतं. त्यामुळं इथली काय परिस्थिती आहे, आरक्षणासह इतर कोणते कोणते प्रश्न आहेत की जे इथल्या मतदारांना भेडसावत आहेत आणि त्याचा या राजकारणावरती काय परिणाम होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते प्रश्न कशा पद्धतीनं समोर असतील याविषयी आपण आढावा घेणार आहे. तर आपण जाऊया आणि मतदारांशी थेट संवाद साधूया आणि त्यांची मतं जाणून घेऊया. चला. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपण काही नागरिक आहेत इथं, त्यांच्याशी आपण बोलूयात. नमस्कार दादा. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. जालना लोकसभा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. काय इथं कुठले प्रश्न तुम्हाला जाणवतात इथल्या मतदारांना? सर इथं मोदी सरकार पाहिजे आणि रावसाहेब दानवे येणार खासदारकीला. मोदी सरकार पाहिजे आम्हाला. मोदी सरकार मोदी पाहिजे. सरकार. बरं, कुठले विकासाचे प्रश्न आहेत इथं ते मार्गी लागले पाहिजेत येणाऱ्या काही काळात असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून जालना लोकसभेचा जो परिसर आहे, हा जो मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये चांगली प्रगती होऊ शकते? मोदी सरकारनं सगळे रोड गीड सगळे व्यवस्थित केलेले. फक्त पाण्याचा प्रश्न आहे आणि पाण्याचं त्यानं आश्वासन दिलेले पाण्याचा प्रश्न सॉल्व करणार आहे. ते फक्त पाण्याचा प्रश्न आहे, काहीच नाही. सगळं व्यवस्थित आहे. मग इकडं काय सध्या काय परिस्थिती आहे तुमची? सध्या काय परिस्थिती चांगलीच, म्हणायला काय हरकत नाही. हे रोजगार तुमचा कसा चालू आहे, व्यवसाय? रोजगार हे आले गिराईक तरच रोजगार चालू राहतो ना. म्हणजे बरा आहे की कमी? नाही, सध्याच्या पैकी तर बराच आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. तुमच्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? बरी परिस्थिती. कोणाचं पारड जड आहे? पार्ट आता नवीन कुणी राहते, जे पहिले ज्यांनी कामं केलेले आहेत पब्लिक त्यांना सपोर्ट करणार. कुणी कामं केली? आमच्याकडे तर भैयासाहेबच आहेत. हो, पण आता ही लोकसभा आहे ना, तुमचे भैयासाहेब हे आमदार आहे. ही निवडणूक लोकसभेची. लोकसभेची. मग कोणाचं ऐन टायमाला काही ना काही. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पाहिजे राहुल गांधी पाहिजे. राहुल गांधी पाहिजे. काय कारण? मोदी जो सरकार है, मोदी सरकार ने अभी जो फिलहाल जो पहले जो बोले थे 15-15 लाख रुपए आएंगे तुम्हारे अकाउंट के अंदर, वो आने का पता नहीं. अब इसके आगे और जो बोल रहे वो कब आएंगे? अभी 10-10 लाख बता रहे, 5-5 लाख बता रहे, वो कब आएंगे? वो पहले ही 15 लाख नहीं आए तो ये कहाँ से आएंगे? सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. पहिले गॅस सिलेंडर पहिले 400 रुपयाला 450 रुपयामध्ये होता काँग्रेसमध्ये. आता 1200 रुपयाला झाला.
तर आता काही लोक म्हणतात 400चा 450चा गॅस जर 1100ला झाला आहे पण मागे 50 रुपये 100 रुपये रोजगार मिळायचा तो आज 500 600 700वर गेलेला आहे. तसं काय नाही सर. पहिले 60 रुपये लिटर पेट्रोल होता. आता पेट्रोलचे भाव काय झाले 100 रुपये 102 रुपये. आता काय गरीब काय खाणार काय करणार. म्हणजे महागाईचा प्रश्न आहे. मग म्हणजे तुम्हाला आता रोजगार जो मिळतो त्याच्यामध्ये तुमचं कुटुंब अर्थकारण जे कुटुंबाचं आहे ते भागत नाही का? नाही. काही नागरिक आहेत अजून माझ्याशी सोबत. काय वाटतं सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे काय परिस्थिती? परिस्थिती खूपच गंभीर आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यानंतर शेतीमालाचा हमी भावाचा प्रश्न आहे, त्यानंतर आपला वाढती बेरोजगारी, त्यानंतर जो महागाई याच्यावर खूपच बिकट परिस्थिती. सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही. शेतीमालाचा असा विषय झाला आहे, मालाला भाव कमी आणि त्याचं खर्च जास्त झाला आहे. आपण जर बॅग वगैरे आणायला गेलो खताची तर त्याचे 1500, DAPचा दर झाला आहे, सोयाबीनचा दर 4000 झाला आहे. त्याच्यात पूर्ण परवडत नाही. MSP सरकार लागू करत नाही, त्याच्यावर एकदम रोष आहे शेतकऱ्याचा सगळ्यात. आणि बेरोजगारीचा फार टक्का वाढला. ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना नोकरी, ग्रॅज्युएशन PhD झालेल्या मुलांना नोकरी करायची संधी नाही. लोक तुमच्या ओळखीत असे कोणी आहेत का की ज्यांना नोकरी नाही मिळाली? भरपूर आहेत ना सर. माझे क्लासमेट आहेत की नोकरी नाही, आज चांगलं शिक्षण झाल्यानंतर नोकरी नाही, वेल एज्युकेटेड लोकांना नोकरी नाही. आणि काय मग ह्याच्यावर सगळ्या अशा नाराजी सध्या भाजपमध्ये. आणि फोडाफोडीचं राजकारण म्हणजे एक होतं, फक्त राम मंदिरनं आपला मुद्दा नाही होणार सवाल सर. मग आता हे जे फोडाफोडीचं राजकारण तुम्ही म्हणताय, महागाई म्हणताय, रोजगार नाही म्हणताय, तुमच्या जालना लोकसभामध्ये कसं मतदान होणार, म्हणजे कुठल्या बाजूने होणार? सर आमचं तर सध्या डॉक्टर कल्याण काळेलाच मतदान देणार आहे. पंजाब राहुल गांधी सर वेल एज्युकेटेड आहे सगळ्या गोष्टी, आणि जवळपास यंग मतदार राहुल गांधीच्याच बाजूने आहे. शिकलेला माणूस पाठवला आपल्याला पुढे. शिकलेला माणूस. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, काय परिस्थिती तुमच्या जालन्यामध्ये? आमच्या जालन्यामध्ये कमळाची परिस्थिती आहे. काय विशेष कारण? विशेष कारण मोदीमुळे. सध्या म्हणजे काय एकूण आता लोकसभा निवडणूक म्हणलं की आपल्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे, तर इथं कुठले प्रश्न वाटतात की जे सुटले पाहिजेत, विकासाचे प्रकल्प झाले पाहिजेत, उद्योग आले पाहिजेत? प्रश्न एकच आहे, शेतीच्या मालाला भाव नाही. कापूस सोयाबीन कांदा या मालाला भावच नाही. भाव नाही तरी पण तुम्ही म्हणताय मोदी सरकार. काही लोक म्हणतात की भाव मिळाला म्हणून आम्ही आता सरकार बदलणार. महाराष्ट्रात जरी नाही आले तरी वरून मोदीच येणार सगळीकडे. महाराष्ट्रात तर त्यांना हेच आहे मोदीला. महाराष्ट्रात काय कमी सीट आहे महाराष्ट्रात, पण ओव्हरऑल जास्त. मोदी सरकार का पाहिजे? कामं केलेली. कामं केलेली आहेत. एक 2-4 कामं सांगता येतील तुम्हाला? वर कामं केलेली आहेत. रस्ते काय, रेल्वे काय, उद्योगधंदा? रेल्वेची कामं झालेली, रेल्वेचे रोडचे कामं झालेली महाराष्ट्रामध्ये. काय परिस्थिती? कल्याण काळे वाटतंय ते काँग्रेस ते म्हणतात मोदी सरकार. बी आपापली इच्छा. काँग्रेस सरकार का? मग त्यांनी जशी कारणं सांगितली की मोदी सरकार का पाहिजे, तसं तुम्हाला काय वाटतं काँग्रेस सरकार? काँग्रेसचं थोडं वाटतंय, बरं वाटतंय. हो पण काय म्हणजे तेच विचारतो मी. एक 2-3 कारणं सांगा ना की बाबा रोजगार निर्माण करतील, विकास करतील, काहीतरी करतील, असं काहीतरी डोक्यात असेल ना. आपण मत देणार म्हणजे काहीतरी विचार करतो. ते काँग्रेस कशामुळे की थोडं आमचं आरक्षणाचा हे अडचण. मराठा आरक्षणाचा परिणाम या निवडणुकीवर होईल असं वाटतंय. आता थोडाफार होणारच, फरक पडणारच आरक्षणामुळे. नमस्कार दादा,
काय म्हणताय, कशी परिस्थिती आहे? काय परिस्थिती जाणवते सर, महागाई खूप आहे. मोदी सरकारने गॅस महागाई केलं, सगळं काय GST लागू केलं आहे. काय सगळी महागाई मागे सगळी मागेच करून टाकली मोदी सरकार. मोदी सरकार आहे खूप चांगले आहे, वरच्या लेवलला खूप चांगले आहे, पण गोरगरिबाला जरा निष्कर्ष आहे. ते आता काय लोक म्हणतात ते फक्त व्यापारी आणि श्रीमंतासाठी लक्ष देतात, असा विरोधकांचा जो आरोप आहे. ते विरोधक म्हणजे कोण? काँग्रेस, इंडिया आघाडी. तसंच तुम्ही म्हणताय? नाही, विरोधक नाही करत, विरोध नाही करत. मोदी सरकारची बुद्धी वरच्या लेवलला खूप चांगले आहेत, वरच्या लेवलला चांगले, पण गोरगरिबांची कामं करायला पाहिजे. हां, गोरगरिबाची कामं करायला पाहिजे, रोजगार द्यायला पाहिजे. आणि GST लावलेली आहे, GST कमी करायला पाहिजे, गॅसचे भाव कमी करायला पाहिजे. हेच म्हणणं आहे, बाकी काही नाही आहे सर. बरं. हां, म्हणजे सामान्य वर्गाला दिलासा दिला पाहिजे. हां, सामान्य मग वर्गाला. आता हे सगळे प्रश्न तुम्ही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत, पण याचा परिणाम ह्या निवडणुकीवर होईल असं वाटतं तुम्हाला? एवढं काही होऊ शकत नाही आहे, एवढं नाही होऊ शकत सर. होईल काही होणारच, पण मोदी सरकार याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. वरच्या लेवलला खूप चांगले आहेत, जो परदेशाला बी ज्यांचे खूप वाहवा चालू आहे, त्याच्याबरोबरही कोणी करणार नाही, हे मी नक्की सांगू शकतो. पण हे गोरगरिबाचं जरा खूपच अडचण आहे. ही गोरगरिबाची अडचण काढायला पाहिजे मोदी सरकारने. मोदी सरकार बी नाही भेटणार, हे निश्चित आहे, हे निश्चित. अतिशय मुद्देसूद मांडणी केली आहे आजोबांनी. वय ज्येष्ठ नागरिक आहेत, त्याच्यामुळं अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत, ते सांगतात. आणखी काय नागरिक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी बोलू. या दादा, नमस्कार. कुठले आहेत तुम्ही? झिरपी तांडा आंबड. काय सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, काय परिस्थिती तुमच्याकडे? चांगली आहे सर, मोदी सरकार. मोदी सरकारी काय म्हणजे कुठल्या कारणामुळं इथले लोक, जालना लोकसभा मतदारसंघातले लोक भाजपला म्हणजे मोदी सरकारला मत देतील? काम चांगलं आहे सर त्यांचं. बाकी फक्त शेतीमध्ये नाराज आहे लोक, म्हणजे शेतीमालाला भाव नाही. बाकी जे वर्क आहे त्यांचं ते चांगलं आहे. रोड झालं, राम मंदिरचं काम झालं, पुन्हा खेडोखाडी कृषीच्या ज्या योजना आहे त्यांनी चांगल्या राबवलेल्या आहेत. जेणेकरून ते PM किसान योजना, भरपूर काही अशा योजना आहेत शेतीच्या राबवलेल्या आहेत. काही लाईटच्या. जालना लोकसभा मतदारसंघात काय कुणाचं पार्ट जड आहे सध्या, हवा कुणाची? दानवे साहेब. दानवेंचे सध्या. नमस्कार. लोकसभा निवडणुकीचं वातावरण सध्या खूप तापलं आहे, उन्हाळा पण गरमागरमीचा आहे, तापमान एकदम 40 पार करून लांब गेले. काय प्रचार कसा रंगात आलाय का, तापलाय का? जालना लोकसभेचा प्रचार तसा पाहिजे तसा अजूनही जोर धरलेला नाही प्रचाराने. जे उमेदवार आहेत राजकीय पक्षाचे प्रमुख, त्यांचे अजून काही प्रत्यक्षात गाठीभेटी प्रत्येक गावात झालेल्या नाहीत. परंतु भाजपाचे रावसाहेब पाटील दानवे आहेत, हे जुने कॅन्डिडेट आहे, त्याच्यामुळं लोकांचा त्यांच्याशी संपर्क आहे. पण जे आता काँग्रेसचे कल्याणजी काळे हे नवीन उमेदवार आहेत, ते 2014लाही लढले होते, पण मध्यंतरी एक 10 वर्षाचा गॅप पडला त्यांचा आणि लोकांच्या संपर्काचा. तर त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, कारण रावसाहेब पाटील दानवे हे तर जनतेतलेच उमेदवार आहेत. काय परिस्थिती सध्या इथली एकूण, काय म्हणजे प्रश्न जे आपण लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आहे, सर्वोच्च निवडणूक आहे, आणि यावेळेसच मतदारांच्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे खरं. हां, बरोबर. असे कुठले प्रश्न आहेत की इथं प्रामुख्यानं त्याची चर्चा या जालना लोकसभामध्ये व्हायला पाहिजे? प्रामुख्याने जर पाहिलं तर जालना लोकसभा हा फार मोठा मतदारसंघ आहे, 2-3 जिल्ह्याला जोडणारा मतदारसंघ आहे. जालना लोकसभेमध्ये प्रामुख्याने एखादं मेडिकल कॉलेज ह्या विभागाच्या दृष्टीने, शैक्षणिक दृष्टीने मेडिकल कॉलेज येणं गरजेचं आहे. एक इंजिनिअरिंग कॉलेज एक मोठं शिक्षणाच्या दृष्टीने येण्याचे गरजेचं आहे. ह्या येणाऱ्या सरकारने शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आणि रोजगारावर भर दिला पाहिजे. की अनेक मुलं आहेत की नागरिक आहेत की ते ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, पण त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. तर रोजगाराचा प्रश्न फार गंभीर आहे या मतदारसंघामध्ये. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. शेतीच्या संदर्भातली काय स्थिती आहे?
मागील 10 वर्षात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतीवर जलयुक्त शिवार असेल, पोखरा योजना असेल, मागेल त्याला शेततळ योजना असेल, हे चांगल्या योजना राबवल्यात. पण तरीही त्या अजून शेवटच्या घटकापर्यंत त्या योजना पोहोचलेल्या नाहीत. त्याकरता भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊन त्या योजना अजूनही प्रभावीपणे सामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. इथलं वातावरण कसं आहे आता? पारडं कोणाचं जड वाटतंय? निवडणूक तर आता मतदान जवळ आले. सध्या तरी रावसाहेब पाटील दानवे यांचं पारडं जड आहे, परंतु ह्या मतदारसंघामध्ये आंतरवालीला मराठा समाजाच्या आरक्षणाचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मराठा आरक्षक मनोज पाटील जरांगे यांची काय भूमिका राहील ही निकालावर अवलंबून राहील. म्हणजे आरक्षण आंदोलनाचं केंद्रच जालना जिल्हा हो, होता. जालना जिल्हा केंद्र आणि आहे. हे इथून जवळ आहे. हो. तर मी तुम्हाला ते विचारणारच होतो, तुम्ही स्वतःहून सांगितलं तुमची भूमिका, पण कसा त्याच्यावर परिणाम राहील हे पण? आता दोन्ही मराठा उमेदवार आहेत, त्यामुळे ओबीसीचा मतदारांचा कल कोणत्या बाजूने लागेल त्या बाजूने निकाल लागेल. अशा पद्धतीनं इथली परिस्थिती आहे. नागरिक प्रश्न, विकासाचे मुद्दे आणि इथली राजकीय परिस्थिती, अशा सगळ्यांचंच विश्लेषण त्यांच्या आकलनानुसार करतायत, स्पष्ट भूमिका मांडतायत. हे विशेष आहे. लोकशाहीसाठी हे फार गरजेचं आहे. जालना लोकसभा मतदारसंघात आहे आपण. वेगवेगळ्या नागरिकांशी, मतदारांशी आपण संवाद साधतोय. खूप साऱ्या संख्येनं हे सगळे नागरिक या ठिकाणी उभा होते, त्यांना आपण भेटलो आणि आता त्यांची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण खूप गरम आहे. जितका उन्हाळा गरम आहे तेवढंच ते सुद्धा गरम चाललं आहे आणि जालना लोकसभा थोडा हॉट आहे एकदम राजकीयदृष्ट्या. सध्या काय परिस्थिती इथे? सर, सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो आणि सरकारचा निषेध करतो. तुम्हाला 1 दिवसाची बंदी ठेवली होती तुमच्या चॅनलला सरकारने. सध्या राजकारणचा विषय चालू आहे तर सांगायचे म्हणजे इथं मराठा आरक्षणाचा खूप सुरुवात इथून झालेली आहे. त्याचं नवतरुण मतदारावर जास्त इफेक्ट झालेला आहे मराठा आरक्षणाचा. तर जनतेच्या कौलनुसार फोडाफोडीचे राजकारण, पक्ष फोडाफोडी, ईडी, या अशा अनेक गोष्टीचा इथं तरुणावर खूप परिणाम झालेला आहे. आता नवतरुण मतदारावर आणि ह्या बाकीच्या गोष्टीवर मतदानाचा इफेक्ट होणार आहे. मतदार होणार आहे. मग इथं काय परिवर्तन होऊ शकतं? परिवर्तनचं सांगायची गोष्ट म्हणजे परिवर्तन आता 50-50 आहे. 50-50. पण रोष नागरिकांचं सरकार आहे. मराठा आरक्षणामुळे रोष आहे. त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात सांगितलं. रोजगाराची काय स्थिती इथं? उद्योग आहेत, व्यवसाय आहेत किंवा त्याला पोषक वातावरण आहे, काय परिस्थिती? तर मी सर्वप्रथम तर असं बोलतो की रावसाहेब दानवे पाटील आहेत ते 1999 पासून इथं खासदार आहेत आणि 10 वर्ष सत्तेमध्ये होते आणि त्यांनी सत्तेचा काही उपयोग नाही केलेला आणि त्या मानाने इथं काही काम नाही केलं. त्यामुळे इथं आम्ही बदल करणार आहे. निश्चितच निश्चित बदल करणार. मला सांगा, शेतीचा काय परिस्थिती आहे शेतीच्या संदर्भात? कारण जालना लोकसभा म्हटलं की ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. शेतीवर अवलंबून असलेलं लोकसंख्येचं प्रमाण हे जास्त आहे. ते तर आहेच. शेतीचं यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलंच नाही आहे. जे भाव आहे ते बी त्यांनी ढासळून टाकलेत. कमी भावात काही बी खरेदी करणे हे काहीच नाही. भावच नाही त्याला सरकारने भाव तर दिलाच नाही. सोयाबीन 7,000 4,000 आणले, कापूस 10,000 5,000 6,000वर चालू आहे. खर्च किती त्यांना माहीत नाही का? खर्च किती लागतो ते 900ची युरियाची याची 10 46 10 18 18 20 20 झिरो आज 1700-1800 रुपयाला घ्यावं लागते. मग शेतकऱ्यांनी करायचं का, घ्यायचं का, त्या शेतीला लावायचं हेच कळत नाही. बँकेत गेलो तर बँकेवाले उभा करीत नाही दारात पैसे नसल्यामुळं. मोदी सरकारने तर दावा केला की त्यांचं सरकार गतिमान आहे, भ्रष्टाचार मुक्त आहे, त्यांनी डिजिटल क्रांती केली, सगळ्या व्यवहार फास्ट केले, रोड केले, रेल्वे आणले. ह्या गोष्टी म्हणजे विकासाच्या गोष्टी नाही आहेत का? सर, विकास जरी केला पण सर्वसामान्याला परवडणारा विकास नाही. आता तुम्ही रेल्वेचा मुद्दा घेतला, वंदे भारत, हा सर्व गरीब माणूस त्याच्यामध्ये बसू शकत नाही. गरीब माणूस बसू शकत त्याच्यात. तुम्हाला काय वाटतं, या योजना चांगल्या आहेत की नाही चांगल्या? नाही, योजना चांगल्या आहेत पण त्यांचं जे कार्य आहे ते बरोबर नाही राहिलं. विकासाच्या गोष्टी झाल्या असल्या तरी त्या सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या व्हाव्यात,
त्यांचं जीवनमान उंचावणारं असाव्यात अशा पद्धतीचे प्रतिक्रिया दिल्यात। आणि मराठा आरक्षण हा जो विषय आहे त्याचा जो परिणाम आहे तो सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे जाणवेल असंही इथल्या मतदारांचं म्हणणं आहे। आणखी अजून मतदारांशी आपण बोलूयात, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया। जालना लोकसभा मतदारसंघात आहे आपण, इथल्या मतदारांशी बोलतोय। काही इथले मतदार बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। का दादा, काय परिस्थिती इथं जालना लोकसभा मतदारसंघात? परेशानी कुछ भी नहीं है, सिर्फ परेशानी इतना है कि लोगों को ऐसा गोर गरीब है, इनको फैसिलिटी नहीं है। और जो अभी कामगार में इसमें फार्मा भरे, वो फार्मा कुछ मंजूर होके आते नहीं। अभी ये हमारा आदमी है, इसकी बीबी एक्सपायर हो गई थी, वहाँ पे फॉर्म वगैरह दिए, 2 लाख इंश्योरेंस आता बोले, वो आज तक मिला नहीं। आज 1 साल हो गया उसकी बीबी को मर के। क्या फैसिलिटी मिली? कुछ भी नहीं मिली। कामगार है कामगार, कुछ कामगार का नहीं, इसका नहीं सर्टिफिकेट है, हर चीज़ है। हे जे म्हणतात ते खरे खरं काय झालं होतं? हे नळीचा प्रॉब्लेम आहे, अन्न नळिका जी असते ना त्याचा प्रॉब्लेम आहे। मग ते इन्शुरन्समध्ये नाही नाही, काही नाही झालं। काय कारण काय सांगितलं? कारण काय नाही, होईन होईन म्हणत होतं बस, बाकी दुसरं काहीच नाही केलं। कागदपत्र सगळे जमा केले, म्हणजे त्याच्यानंतर काहीच नाही, रिप्लाय काहीच नाही आला। दवाखान्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स आहे आपल्याजवळ। लोकांचे प्रश्न काय आहेत? विकासाचे मुद्दे काय आहेत? काय चाललं? विकासाचं काम आतापर्यंत महानगरपालिकेहून आतापर्यंत कोणतंच काम नाही झालं, नुसतं म्हणतात महानगरपालिका झाली। नाही, आता महानगरपालिकेचं इलेक्शन नाही आहे, निवडणूक नाही आहे, ही लोकसभाची जे दिल्लीमध्ये संसदेमध्ये बसतात, लोकसभेत बसतात, सरकार बनतं, सरकार धोरणं ठरवतं, मग ते रोजगारासंदर्भात, उद्योगासंदर्भात, शिक्षण, आरोग्य, आपली राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, असं सगळं अर्थकारण ठरवण्याचं काम हे सरकार करतं। तुम्हाला काय वाटतं, सध्या परिस्थिती चांगली आहे, बरी आहे, वाईट आहे? तुमचं काय मत आहे? आता ते ह्याच्यात 3 पार्ट्या झालेले, तर आपण जास्त काही बोलणार नाही। तुमचं मत काय? मत काय, आता भाजप सरकारच येणार आहे। भाजप सरकार येणार आहे? काय होणार आहे आता? भाजपच आहे, त्याच्यामध्ये दुसरा नेता तर आहेच नाही ना पुढं। मेन जे यांच्यातच चालणार नाही। आता मेन मोर्चा आपल्या सरकार तर चालूनच आहे ना, तिथं काही विलाज नाही ना, त्याच्यामुळे आता मोदी सरकारच राहणार आहे। मोदी सरकार राहणार। तुम्हाला काय? काय नाही, आमचं म्हणतं जे आहे त्याच्यात आम्ही खुश राहू, काही विषय नाही। तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकारच यावं सर। मोदी सरकार यावं का बरं? काय कारण? खूप डेव्हलप झालंय मोदी सरकारमुळं। गोरगरीब खूप सुखीत आहे, सगळ्याला घरकुल वगैरे चांगले भेटलेले, गोरगरीब चांगले परिस्थितीत आहे सध्या। आणि मग रोजगाराची काय परिस्थिती? रोजगार सर आता चालतच राहतं, घर कसं राहतं, भांड्याला भांडं लागतं, भांडणं त्यांना। आता रोजगार तर कसं आहे, थोडं बहुत करावं लागतं, 19-20 इकडं तिकडं। तुमचं मत आहे मोदी सरकार? मोदी सरकार। नागरिकांनी भूमिका व्यक्त केलेली आहे। आणखी काय नागरिक आहेत? काय परिस्थिती जालना लोकसभा मतदारसंघ? सर, लोकसभेची परिस्थिती बघण्यापेक्षा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विचारवंतांचा, संतांचा हा महाराष्ट्र राहिलेला नाही। आणि या महाराष्ट्रामध्ये विकासाचे कामं झालेले नाहीत, याचं कारण एकच सरकार, मोदी सरकार आहे। शिक्षण, अर्थ, शेतकरी, सर्व काही गोष्टी बघितल्या, फक्त उद्योजकाच्या पाठीमागं लागणारं हे सरकार आहे, असं माझं मत आहे। तुमचं काय मत आहे? जालना लोकसभा मतदारसंघात काय होईल? जालना मतदारसंघामध्ये परिवर्तनाची भाषा निश्चितच होईल। परिवर्तन होईल? हो। काही लोक म्हणतात मोदी सरकार, काही लोक म्हणतात परिवर्तन होईल, संमिश्र प्रतिक्रिया। कोणी मोदी सरकारने विकास केला आहे म्हणतात, कोणाचं म्हणणं आहे मोदी सरकारमुळं विकास रखड। जालना लोकसभा मतदारसंघ आपण आणखी जाणून घेऊ, बघूया काय म्हणतात। जालना लोकसभा मतदारसंघातल्या काही वेगवेगळ्या मतदारांशी आपण संवाद साधतोय। व्यावसायिक आहेत, मोबाईलचा व्यवसाय दिसतोय तुमचा, काय परिस्थिती आहे सध्या जालना लोकसभा मतदारसंघात? जालनामध्ये विकासाला मत मिळणार। विकासाला मत? विकासाला मत। काय विकास झालाय? पूर्ण रोडचे कामं झाले, नळचे कामं झालेले आहे, पूर्ण सुविधा झालेली, ऑनलाईन सुविधा भेटलेली आम्हाला, मोदीची योजना भेटलेली आहे।
तो योजनाचा लाभ घेत आहे आम्ही. बरोबर. मग त्यासाठी तुम्ही मोदी सरकारला मोदी सरकारला मत देणार. आणि विकास पण पाहतो, स्वच्छता खूप आहे. पहिले एकदम खराब होते, आता रोड एकदम चांगले झालेले आहे. गल्ली गल्लीत जिथं घर नाही तिथंही रोड झालेले आहे सिमेंटाचे पूर्ण. रोजगार आणि उद्योगाच्या संदर्भामध्ये जालना लोकसभामध्ये काय प्रश्न आहेत? पाण्याचा प्रश्न आहे, त्या संदर्भात काय म्हणणं तुमचं? पाण्याचा प्रश्न तर सर्वकडेच आहे, इथं थोडं जास्त आहे पण तो बी होऊन जाईल कमी. रोजगार उद्योग तर आता जसं वाढत आहे पब्लिक तसं रोजगार पण भेटत आहे. रोजगारासाठी बी योजना चांगली आहे मोदी सरकारची. छोटे छोटे लोन देऊ राहिली रोजगारसाठी. 10,000 पर्यंत लोन भेटायला सगळ्यांना. 10 लाख पर्यंत. अशा काय प्रतिक्रिया आहेत नागरिकांच्या? तुम्हाला काय वाटतंय, काय परिस्थिती आहे जालना लोकसभा मतदार? जालना आता पहिल्यापेक्षा भरपूर सुधारलेला आहे. आता म्हणजे रोजगार बी सगळ्याला भेटायला लागला. आणि आता हवा कोणाची? हवा आता सध्या दानवे साहेबाची, BJP. जालना लोकसभा मतदारसंघातून आपण आढावा घेत मतदारांचा प्रवास करतोय. काही नागरिक इथले मतदार जे आहेत ते माझ्या सोबत आहेत. सध्या काय परिस्थिती आहे जालना लोकसभा मतदारसंघात? सध्या जालना लोकसभेमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे की जायकवाडीचं धरण आमच्या उशाला असताना बी आजपर्यंत आम्हाला देश स्वतंत्र होऊन पाण्याचा प्रश्न हा शेतकऱ्यासाठी खूप मोठा भीषण प्रश्न आहे. आजपर्यंत जायकवाडी आम्हाला जवळ असल्या कारणानं खासदारांना आतापर्यंत आम्हाला पाण्याची व्यवस्था करायला खूप जवळ आणि सोपा प्रश्न होता. पण आजपर्यंत दानवे साहेबांनी पाण्याचा प्रश्न हा मार्गी लावलेला नाही. आज बघितलं संभाजीनगर जिल्ह्यातलं पाणी जर नांदेडला जात असेल आणि इथं शेतकरी जर पाण्यापासून वंचित राहत असेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे आमचं की आमच्या खासदारीने जायकवाडीचं पाणी आम्हाला शेतकऱ्यासाठी वळवलं नाही. ही आमच्यासाठी खूप मोठी दुर्दैव घटना आहे. याच्यामुळं आम्ही शेतकरी वर्ग आज खूप परेशान आहे. पाण्या वाचून बी आणि शेतीमालाला भाव नाही असेल, कापसाला भाव नाही, अनेक प्रश्न असे उद्भवलेले आहे. आजच्या घडीला असं दुष्काळ पडल्यामुळं चारा छावण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जनावराला प्यायचं पाणी नाही, चारा नाही. या कारणामुळे आम्हाला पाण्याची व्यवस्था खासदाराने आतापर्यंत करायला पाहिजे होती. ते केंद्रात मंत्री होते, बजेट आणून त्यांनी पाणी वळवलं जर असतं या मराठवाड्याला आणि जालना लोकसभे मतदारसंघाला तर शेतकरी आज निश्चितच समृद्ध झाला असता असं आम्हाला वाटतं. पण ते या ठिकाणी दुर्दैव असं झालं की त्यांच्याकडून ते काम झालं नाही. ते अपयशी खासदार ठरले. त्याच्यामुळे यावेळेस त्याला मतदान होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण शेतकरी वर्ग हा मतदान भाजपला करणार नाही. एक नाराजीचा सूर या ठिकाणी उमटलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय? त्यांनी शेतीचा प्रश्न उपस्थित केला. तुमच्या दृष्टिकोनातून इथं कोणता प्रश्न? सामान्य व्यक्तीचं जे बी असलं ते सामान्य व्यक्तीला आजपर्यंत कोणताही सरकारचं काही लाभ भेटलेला नाही माझ्या हिशोबाने. आता मतदान कोणाला करावं याचं ताकद सामान्य व्यक्तीला काही समजणार नाही. काय बोलत एक आहे की जालना लोकसभा मतदारसंघ हा मराठा आरक्षणाचा एक केंद्र बिंदू राहिला होता. तर काय परिस्थिती या जिल्ह्यामध्ये ह्या आरक्षणाच्या लढ्याची किंवा त्यानंतर जे काही त्याचे परिणाम झाले त्या संदर्भात काय सांगा? जालना लोकसभेमध्ये जो मराठा समाजाचा आरक्षणाचा जो प्रश्न उद्भवला याचा निश्चितच भारतीय जनता पार्टीला खूप मोठा असा तोटा होणार आहे. कारण की त्यांनी रोष अंगावरती ओढून घेतल्यामुळं हा महाविकास आघाडीला तिचा फायदा होऊ शकतो. किमान 70% मराठा समाजाचं मतदान जे आहे ते महाविकास आघाडीकडे वळवलेलं आहे. कारण त्याचा असा विषय असा झाला की आजपर्यंत दानवे साहेबांनी लोकसभेमध्ये खासदार असल्या नात्याने त्यांनी आम्ही कधी त्याला टी व्हीवर बघितलेलं नाही. त्यांनी कोणतेच मुद्दे त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडलेले नाही. त्याच्यामुळं काय झालं का सर्वसामान्य व्यक्तीला असं वाटतं की हा खासदार म्हणजे एक प्रकारे शिक्षण कमी असलेला खासदार आहे, एज्युकेशन नाही झालेला खासदार नाही. त्याच्यामुळं यांनी आरक्षणाविषयी बी आजपर्यंत कोणती भूमिका त्यांनी ठामपणे मांडलेली नाही. त्याच्यामुळं धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण, ओबीसीचं या सर्व बाजूचे जे घटक नाराज झालेला आहे हे महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करतील आणि दानवे साहेबाला ती त्यांची जागा निश्चितपणाने दाखवून देतील. तुम्हाला काय वाटतं दादा, काय परिस्थिती आहे जालना लोकसभा मतदारसंघात? जालना लोकसभेला कल्याणकाळीलाच आम्ही मतदान करणार. का बरं, काय कारण पाटील समाजाचे खासदार असून त्यांनी मराठा आरक्षणावर काहीच बोललेलं नाही. रावसाहेब पाटील दानवे त्याच्यावर मराठा समाज नाराज आहे. फक्त आरक्षण एवढंच एक कारण असू शकतं का मतदान करण्यासाठी? इतर विकासाचे मुद्दे नाही? इतर पण विकास काही झालेलाच नाही. शेतकरी पण खूप नाराज आहे भाजप सरकारवर.
आपण बघत असाल कशा पद्धतीनं आपण या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक जागर लोकशाहीचा हा आपला जो महाराष्ट्र दौरा आहे फॉर द पीपल न्यूजचा MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत या दौऱ्यामध्ये आपण मतदारांशी बोललो, थेट त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचं म्हणणं, त्यांची मतं, त्यांची भूमिका ही समजून घेण्याचा आपण यामध्ये प्रयत्न करतो. त्यांच्या भूमिका आपल्यापर्यंत पोहोचल्यात. संमिश्र प्रतिक्रिया आहे, परंतु या लोकसभा मतदारसंघामध्ये पाणी हा विषय गंभीर आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. दुसरा विषय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हमीभाव मिळत नाही आणि त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी दिसते. दुसरा जो घटक आहे तो मराठा आरक्षणाचा जो लढा उभारला गेला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्याचा केंद्रबिंदू जो होता तो हा जालना लोकसभा मतदारसंघ होता. त्यामुळे इथं त्याची जी धग आहे ती दिसून येते, म्हणजे अगदी जाणवते. त्यामुळं या संदर्भामध्ये मराठा समाज काय निर्णय घेतो, कारण इथं दोन्ही उमेदवार म्हणजे काँग्रेसकडून डॉक्टर काळे असतील किंवा भारतीय जनता पार्टीकडून रावसाहेब दानवे असतील, जे केंद्रामध्ये मंत्री होते दोन्ही टर्ममध्ये, त्या यांच्या विरोधामध्ये दोन्ही उमेदवार मराठा असताना देखील आता हा कल कुठल्या बाजूनं झुकणार यावरती या लोकसभा मतदारसंघातला रिझल्ट दिसून येईल. आणि अशाच पद्धतीनं आपण पुढच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहे, तिथल्या मतदारांची भूमिका आपण जाणून घेणार आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभामध्ये. आणि हा दौरा आपला असाच पुढं जात राहील आणि आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि व्हिडिओ नियमितपणे अपडेट जर आपल्याला मिळवायचे असतील तर फॉर द पीपल न्यूज चॅनलच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा, आमचे व्हिडिओ लाईक करा, ते शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहोचतील. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, जालना लोकसभा मतदारसंघ.